हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि आज आहे 31 डिसेंबर 2024 चा लास्ट डे. आय मीन वर्ष संपलं दोस्तो. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन अपॉर्च्युनिटीज, नवीन गोष्टी, नवीन लाईफ आणि सगळं काही न्यू आणि म्हणून मला सगळं काही जुनं आणि सगळं काही जे निगेटिव्ह आहे काही पण असू दे 2024चं ते मला असं क्लिअर करायचं आहे. मला सगळं काही बरोबर सेट करायचं आहे. बेसिकली मला 2025 साठी प्रेप करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आज लास्ट डे ऑफ 2024 ला मी प्रेप करणार आहे 2025 साठी आणि ते सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि हा 2025 चा फर्स्ट व्हिडिओ पण असणार आहे बाय द वे. सो येस, आय एम व्हेरी एक्सायटेड आणि तुम्ही पण एक्सायटेड व्हा, कारण हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. बिकॉज या व्हिडिओमध्ये मी माझं विजन बोर्ड पण बनवणार आहे. येस, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट जस्ट गेट स्टार्टेड. तर मला काय काय प्रेप करायचं आहे ते सगळं काही मी इथे लिहून ठेवलंय आणि त्यातली एक गोष्ट आहे, सगळ्यात पहिली गोष्ट आहे जी आता आपण करणार आहे, म्हणजे मी करणार आहे, ती आहे डिक्लटरिंग. तर मी माझं मेकअप जी ट्रॉली आहे ते मी डिक्लटर करणार आहे, कारण की खूप जास्त पसारा झालाय. PR पॅकेजेस आणि खूप सगळ्या ब्रँडचे जे प्रोडक्ट्स आहेत ते, आणि खूप असं म्हणजे संपलेलं मेकअप आणि अनयुज्ड आणि डेट गेलेलं काय म्हणतात, जे मेकअप कामाचं नाही आहे ते मेकअप. सो सगळं काही आता मी डिक्लटर करणार आहे तुमच्यासोबत. सो लेट्स गो. जर तुम्ही बघितलं तर इतकी काय खराब हालत नाहीये माझ्या या ट्रॉलीची, बट खाली जर बघितलं तर आहे आणि इथे पण थोडं खराबी आहे. वर तरी थोडं बऱ्यापैकी बरंच आहे, बट स्टील खूप काही काम आहे, कारण की यातलं खूप मेकअप जे आहे, खूप सामान जे आहे, जसं की हे संपलेलं आहे, हे संपलेलं आहे, ते फेकायचं आहे. तर तेच आज मी करणार आहे आता. ओके, आय एम ऑल सेट. मी मस्त लॅपटॉप वरती गिल्मोर गर्ल्स सुरू केलं आणि माझी सिरीज बघता बघता डिक्लटरिंग करायचं ठरवलं. तर डिक्लटरिंग मध्ये इतकं काही असंच नव्हतं. बस जे मी यूज केलेले खाली डब्बे होते ना, ते मला फेकायचे होते. आणि माझी ट्रॉली जशी तुम्ही बघितली, माझी जी स्टोरेज आहे ती ना उघडी आहे, तर त्यामुळे कितीही काही केलं तरी खूप धूळ बसते. आणि मग मला तेच क्लीन करायचं होतं आणि मला पूर्ण ट्रॉली, माझं पूर्ण स्टोरेज जे आहे ते रिअरेंज करायचं होतं. जर मी तुम्हाला कमी शब्दात सांगायचं झालं तर मी तेच माझं एकदम टाइम घेऊन मस्त आरामात एन्जॉय करत करत सिरीज बघत बघत हे सगळं केलं. आणि मला यार माहितीये का, याने ना असं थोडं थेरप्युटिक वाटते, एकदम असं कामनेस येते. काय माहिती, खूप लोकांना असं होतं की जेव्हा क्लिनिंग करतात ना ते, तेव्हा त्यांना खूप मस्त वाटते. सो तसंच मला वाटत होतं आणि बोलता बोलता माझं झालेलं पण आहे काम. ओके, सो माझं सगळं झालेलं आहे. मी डिक्लटर केलं सगळं आणि जे ब्रँडचं सामान होतं ते वेगळं इकडे ठेवलं. सो मी तुम्हाला एक आफ्टर लुक दाखवून देते. सो हे बघा, मी हे वरचं असं लावलं, खालचं तुम्हाला सगळं सेम वाटत असेल, बट सेम नाही आहे, कारण की बघा मी लिपस्टिकला आता एक मोठी जागा दिली आहे. ओह शिट, ही, कारण की ते ह्या अशा छोट्या ह्याच्यात मावत नव्हते म्हणून मी याच्यात टाकले. सो प्रोग्रेस तर आहे दोस्त. आणि खाली पण तसंच मी केलं आहे बरोबर. आणि इफ यू रिमेंबर, मी ही जी ट्रंक आहे त्याला कलर केलं होतं. सो याच्यामध्ये मी माझं सगळं हे सामान ठेवलं आहे, जे मला, म्हणजे मी जे यूज नाही करत किंवा ज्याचा मला व्हिडिओ बनवायचा आहे, जे मला ट्राय करायचे आहे, सो सगळं ते त्या ट्रंकमध्ये ठेवलं आहे. आणि आता मला करायचं आहे एक आणखी काम, ते आहे ब्रश माझे वॉश करायचं, मेकअप ब्रशेस. सो खूप दिवस झाले मी मेकअप ब्रशेस वॉश नाही केले आहे. सो आज मी ते करणार आहे, कारण की मला न्यू इयरमध्ये फ्रेश आणि वॉश्ड ब्रशेस पाहिजे आहेत. तर चला आता करूया आपण ब्रश वॉश. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रश क्लिनिंग रुटीनमध्ये. एका मगमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे शॅम्पू ॲड करत आहे. तुम्ही ना फेस वॉश पण यूज करू शकता शॅम्पूच्या जागी, इट इज अप टू यू. आणि मग मी माझे जे डर्टी ब्रशेस आहेत ना ते या मगमध्ये सोक करून ठेवणार आहे काही वेळेसाठी. सो तेच मी ते करत आहे. आणि मग नंतर मी घेणार आहे माझं ब्रश क्लिनिंग टूल. हे मी ॲमेझॉनवरून घेतलं होतं, लिंक दिसली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार. तर यानी मी एक एक ब्रश एकदम थरली क्लीन करणार आहे. तुम्हाला दिसतंय किती जास्त प्रोडक्ट निघत आहे ब्रश मधून. सो ते सगळं झाल्यावरती हे माझे जे क्लीन ब्रशेस आहेत ते मी एका क्लॉथवरती, एका कपड्यावरती सुकण्यासाठी असे ठेवत आहे. आणि हे आहेत माझे क्लीन एकदम फ्रेश ब्रशेस, जे मी माझ्या न्यू इयर मध्ये यूज करणार आहे. हाय दोस्तो, सो ॲज यू कॅन सी माझी स्किन एकदम चमकत आहे, लिप्स चमकत आहे, बिकॉज मी माझं नाईट टाइम स्किन केअर रुटीन करून जस्ट एकदम अशी कम्फर्टेबल होऊन मस्त खाली बसलेली आहे. आणि आता वाजले आहेत रात्रीचे, सकाळचे ॲक्च्युली 1:30, मध्यरात्रीचे 1:30. आणि मी आता बसली आहे माझं
कारण की आता सगळं झोपलेलं असतात म्हणून मी आता बसली आहे. सो मी आता करणार आहे माझं म्हणजे 2024चा जो लास्ट डे आहे त्याच्याबद्दल काही क्वेश्चन्स आहेत माझ्या या प्लॅनरमध्ये, तर ते मी फिल करणार आहे आणि त्याच्यासाठी मला पाहिजे ती शांतता. त्याच्यामुळे मग मी आत्ता करत आहे ते. सो हे सगळं मी करणार आहे आता आणि तुमच्याबरोबर करणार आहे. सो याच्यामध्ये महिना संपल्यावर असे मंथली रिफ्लेक्शन्स असतात माझ्या प्लॅनरमध्ये येते. तर त्याच्यात असे क्वेश्चन्स विचारतात की तुमच्या या मंथचा मेमोरेबल पार्ट कुठला आहे किंवा डे कुठला आहे, त्याच्यानंतर तुम्ही या मंथमध्ये काय लेसन शिकले आणि तुमचे जे मंथली विजन्स होते म्हणजे जे तुम्ही महिन्याच्या स्टार्टिंगला केले ते तुम्ही फुलफिल करू शकले का आणि असं काही. त्याच्यानंतर जे वर्ष संपणार म्हणजे एंड ऑफ द इयर रिफ्लेक्शन्स त्याच्यासाठी काही क्वेश्चन्स आहेत. सो माझे या वर्षाचे टॉप 3 अकम्प्लिशमेंट, सो असे बेसिकली असे क्वेश्चन्स आहेत. माझी फेवरेट फॅमिली मेमरी असे क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये जे मी आता फिल करणार आहे. आणि मी असं पूर्ण बनवलेलं आहे सेटअप, मी तुम्हाला दाखवते कारण की मी आता हे झाल्यावर विजन बोर्डसुद्धा बनवणार आहे. सो मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का माझं एक गोल होतं म्हणजे तसं माझं थोडं जास्त होतं बट नंतर मी ते कमी केलं. सो मी सांगते मला या वर्षाच्या शेवटपर्यंत 30K सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे होते आणि ते अटकले होते, स्टक झाले होते माझे 29K वरती. आणि आता 12 वाजता माझे 30K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आणि ये न्यू इयरमध्ये मी माझ्या 30K प्यारे दोस्तांच्या सोबत एंटर केला आहे 2025मध्ये. तुम्ही इतके सगळे प्यारे दोस्त मला सबस्क्राईब केलं त्यासाठी खूप 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 थँक्यू. मी थोडी एक्सायटेड कमी दिसते कारण की मी ऑलरेडी ते झालं माझं सेलिब्रेशन करून जेव्हा मी बघितलं होतं तेव्हा. आता तर 130 झाले आहे. सो पण मला खुशी खूप होत आहे आणि थँक्यू सो 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 मच. आय एम फॉरएव्हर ग्रेटफुल. आणि 30Kच्या खुशीमध्ये मी हे मधात रँडमली व्हिडिओच्या मध्ये सांगत आहे. सो जो पूर्ण व्हिडिओ बघणार त्यालाच कळणार की काय होत आहे व्हिडिओमध्ये. सो 30Kच्या खुशीमध्ये मी एक गिव्ह अवे प्लॅन केलेला आहे, माझा फर्स्ट गिव्ह अवे माझ्या लाईफचा. आणि त्या गिव्ह अवेचे रूल्स मी सांगते. मी एक कम्युनिटी पोस्ट पण टाकणार, मी इंस्टाग्रामवरती पण पोस्ट टाकणार आणि त्याचे रूल्स मी सांगते. सो हा जो व्हिडिओ आहे प्रेपिंग फॉर 2025चा हा 1 जानेवारीला येणार आहे आणि त्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायचं आहे आणि ह्या व्हिडिओच्या खाली एक काही पण अशी क्यूट प्यारी कमेंट करायची आहे. आणि मग मी एखाद्या इन्सानला चूज करणार आणि त्यांना मी गिव्ह अवेचं जे हॅम्पर असेल, मी अजून हॅम्पर बनवलं नाही आहे बट डोंट वरी, मी तुम्हाला प्रॉमिस करते तुम्हाला ते हॅम्पर खूप आवडणार. आणि एकच गोष्ट नाही आहे, हॅम्पर म्हणताय सो खूप सगळ्या गोष्टी मी गिव्ह अवेच्या त्या हॅम्परमध्ये ॲड करायचं ट्राय करणार. आणि हे माझं फर्स्ट गिव्ह अवे आहे त्याच्यामुळे मी खूप जास्त मनापासून बनवणार आहे हे गिफ्ट. सो येस, सगळे लोक पार्टिसिपेट करा आणि आय होप आणि मे द बेस्ट पर्सन जो माझ्यासोबत आधीपासून आहे त्याला हे हॅम्पर मिळावं. तसं मी कमेंट्स वाचत असते सगळ्या आणि मी रिप्लाय पण करत असते. सो मला माहिती आहे माझ्यासोबत आधीपासून कोण आहे बट स्टील बस हे रूल्स जे आहे जे स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असतील काय रूल्स आहे ते तुम्ही फॉलो करा. आणि मग नंतर मी अनाऊन्स करणार माझं गिव्ह अवेचा विनर. मी एक Q&A व्हिडिओ पण करणार. असं तुम्ही याच व्हिडिओच्या खाली क्वेश्चन्स विचारा. आपण असं करतो, तुम्ही क्वेश्चन्स विचारा आणि एखादा जो चांगला क्वेश्चन मला वाटणार मी त्याला गिव्ह अवेचं गिफ्ट देणार. और एल्स जी चांगली कमेंट करणार त्यांना ते तर ठीक आहे बट तुम्ही या व्हिडिओच्या खाली काही क्वेश्चन्स विचारा आणि ते माझ्या लाईफचा फर्स्ट Q&A व्हिडिओ राहणार आहे या यूट्यूबवरती. सो तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील ते विचारू शकता आणि तो व्हिडिओ मी 2 दिवसांनंतर टाकणार आणि त्याच्यामध्ये मी माझं गिव्ह अवेचा विनर पण अनाऊन्स करणार आहे. सो येस, चांगले क्वेश्चन्स विचारा, तुम्हाला जे काही विचारायचं आहे माझ्याबद्दल ते आणि पार्टिसिपेट करा. आणि येस, ऑल द बेस्ट सगळ्यांना. सो आता या पॉझिटिव्ह नोटवर आपण आपलं हे पॉझिटिव्हवालं काम करूया, विजन बोर्ड बनवूया आणि हे माझं प्लॅनर फिल करूया. सो लागलं मला बट ठीक आहे, लेट्स गो. Finally, it is
टाइम फॉर दी विजन बोर्ड. तर मी माझे जे पिक्चर्स आहे जे मला विजन बोर्डमध्ये ॲड करायचे ते सगळे पिक्चर्स मी पिंटरेस्टवरून घेतलेले आहे आणि मग ते ऑलरेडी मी प्रिंट काढून आणलेले आहेत जसं तुम्ही बघू शकता. सो ते मी एक एक करून कट करताय जशा शेपमध्ये मला पाहिजे आहे आणि जेवढ्या साईजमध्ये मला पाहिजे सगळं काही तसं. मग मी काही कॅटेगरी वाईज पिक्चर्स आणलेले होते तर ते मी त्यांच्या कॅटेगरी वाईज असे अरेंज करून ठेवले सो दॅट मला जेव्हा पेस्ट करायचे आहेत पिक्चर्स तेव्हा मला इझी जाणार आणि मग मी असे लावून बघत होती की जागा किती उरते किती नाही. तर ओके दोस्तो, तर पहिली गोष्ट तर हा दुसरा दिवस आहे. रात्री खूप लेट झालं मग मला झोप आली. मग मी फक्त माझे विजन बोर्डचे पिक्चर जे ते चिपकवण्याचं ठेवलं होतं, बाकी सगळं मी करून झोपली. आज सकाळी उठली आणि मी सगळ्यात पहिलं काम तेच केलं, विजन बोर्ड बनवायचं आणि माझं विजन बोर्ड रेडी आहे. तसं मी कम्फर्टेबल नाही आहे पूर्ण विजन बोर्ड दाखवण्यासोबत कॅमेऱ्यावरती, बट इतकं मोठं आहे ते. आता मी मागून दाखवते. हे बघा, हे आहे विजन बोर्ड. इतकं सुंदर एकदम मस्त बनलाय आणि मला असं वाटतं मी खूप सगळे पिक्चर्स घेतले होते आणि ते चांगले बसलेले आहे. मला कटकुट करून टाकावं लागलं, बट येस माझं विजन बोर्ड झालं आणि मला खूप खुशी होत आहे. आणि आज आहे, बाय द वे, आज आहे 1 जानेवारी. न्यू इयर सुरू झालं आहे. सो सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आय विश की तुमचं सगळ्यांचं जे हे 2025 आहे ते खूप हॅपी जाओ आणि तुम्हाला ज्या काही विशेस आहेत, जे काही तुमचे रिझोल्युशन्स आहे, जे काही तुमचे गोल्स आहेत ते सगळे तुम्ही अचीव कराव. आणि येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आता मी माझ्या 2025 साठी फुल रेडी झाली आहे. आय एम ऑल प्रेप्ड आणि हेच होतं या व्हिडिओमध्ये. मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की मी कसं प्रेप केलं 2025 साठी. आणि आय थिंक या गोष्टी सगळ्या करायला पाहिजे आपण 2000 म्हणजे नवीन वर्ष सुरू करायच्या आधी. कारण म्हणजे हे बघा, आपण एकदम नवीन वर्षामध्ये पूर्ण क्लीन स्लेटने जातो मग, आणि नवीन वर्षात मग सगळी ती स्लेट आपण परत भरतो आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने जातो. सगळं काही निगेटिव्ह गोष्टी मागच्याच वर्षी सोडून देतो. सो असं काही असतं आणि तशाच माइंडसेटने आपण नवीन वर्षात जायला पाहिजे असं मला वाटतं. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बाय द वे, आपल्या गिव्हअवेचं लक्षात ठेवा. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे आहेत आणि माझ्या इंस्टाग्रामवर फॉलो करायचं आहे, माझ्या यूट्यूबला फॉलो करायचं आहे आणि एकदम मस्त कार गेली आता इथून. बट एनिवेज, सो येस, मेक शुअर तुम्ही सगळे रूल्स फॉलो करताय आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय दोस्तो. माझ्या हाताला पूर्ण फेविकॉल लागलाय हे विजन बोर्ड बनवत होतं. बट एनिवेज, बाय.